तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? आजवर एकही मराठी माणूस देशाचा पंतप्रधान बनू शकला नाहीये. याआधी 1960-70च्या दशकात यशवंतराव चव्हाणांना संधी आलेली. त्यांच्यात पंतप्रधान होण्याची पूर्ण क्षमता होती. पण काँग्रेसचं पक्षांतर्गत राजकारण आणि इंदिरा गांधी यांच्या मजबूत प्रभावामुळे त्यांना ती संधी मिळाली नाही. मग 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या निधनानंतर शरद पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले. पण तेव्हाही काँग्रेसमधल्या अंतर्गत गणितामुळं आणि सोनिया गांधी यांच्या भूमिकेमुळं व्ही.पी. नरसिंह राव यांना पंतप्रधान पद मिळालं. पवारांची संधी हुकली. मग भाजपमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर प्रमोद महाजन यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहिलं जात होतं. पण त्यांच्या अकाली निधनामुळे देशाने एक भावी पंतप्रधान गमावला. जे शर्यतीत होते त्यांची संधी हुकली आणि बाकीचे अनेक मोठे मराठी नेते हे राष्ट्रीय पातळीवर जाण्याऐवजी महाराष्ट्राच्या राजकारणात जास्त रमले. हिंदी भाषिक राज्यांमध्ये स्वतःचा जनाधार निर्माण करण्यात अनेक मराठी नेत्यांना मर्यादा आली आणि त्यांची ताकद महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली. पण सगळ्यांना अपवाद ठरू शकतात देवेंद्र फडणवीस. फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. पण या चर्चेत फडणवीसांना असलेले प्रतिस्पर्धी देखील किती ताकदीचे आहेत हेही बघायला हवं. यावरच बोलूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी केलंय. आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली. त्यामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. अवघ्या 21व्या वर्षी नगरसेवक, 27व्या वर्षी नागपूरचे महापौर, 31व्या वर्षी आमदार आणि त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कमी वयात मिळवलेलं यश त्यांना लवकरच पंतप्रधान पदाच्या खुर्चीपर्यंत नेऊन नक्कीच पोहोचवेल. पण खरंच ते एकटेच या PM पदाच्या शर्यतीत नाही आहेत. त्यांना ताकदवान प्रतिस्पर्धी देखील आहेत. ते म्हणजे अमित शहा आणि योगी आदित्यनाथ. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या PM पदाच्या दावेदारीच्या चर्चा UPच्या राजकारणात नेहमी होत असतात. भाजपला सर्वात जास्त खासदार निवडून देणाऱ्या UPचे ते मुख्यमंत्री असणं ही त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणावी लागेल. दुसरं म्हणजे हार्डकोर हिंदुत्व. त्यामुळे हिंदुत्ववादी मतदार वर्गात असणारी प्रचंड लोकप्रियता, त्या लोकप्रियतेच्या बळावर हार्डकोर हिंदुत्ववादी मतदारसंघामध्ये योगी हे अपिलिंग चेहरा असणं, बुलडोझर राजसारखी इमेज, निर्णायक आणि कठोर प्रशासन शैली आणि तरुण नेतृत्व असे सगळे निकष पाहता काही सर्वेक्षणांमध्ये मोदी नंतरचे टॉप दावेदार म्हणून योगी आदित्यनाथ समोर येतात. पण पॅन इंडिया लेवलला त्यांची इमेज अपिलिंग नाहीये हेही तितकंच खरं मानावं लागेल. शिवाय त्यांचा हार्डकोर हिंदुत्ववादी चेहरा त्यांचा ड्रॉबॅक देखील ठरतो. कारण त्यांना PM मोदीचा चेहरा करणं म्हणजे भाजपवरचा धार्मिक ध्रुवीकरणाचा त्याग जास्त हायलाईट होईल. त्यामुळे दक्षिण भारतात तसेच मुस्लिम आणि सेक्युलर मतदारसंघांमध्ये प्रतिकूलता निर्माण होईल. योगीची कठोर प्रशासन शैली जरी असली तरीही उत्तर प्रदेशमधील बेरोजगारी, शिक्षणाचे मुद्दे पूर्णपणे सोडवले गेले नाहीयेत अशी टीकाही त्यांच्यावर होते आणि ते दुर्लक्षित करता येणार नाही. यासोबतच आता अमित शहा यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास नरेंद्र मोदीनंतर पक्षात त्यांचं स्थान महत्त्वाचं मानलं जातं. पुढील पंतप्रधान म्हणून अमित शहा यांची दावेदारी मजबूत मानली जाते. त्यामागे त्यांचे काही प्लस पॉईंट आहेत. ते म्हणजेच भाजपची संघटनात्मक रणनीती असेल किंवा लोकसभा विधानसभा निवडणुकीमागील रणनीतीचे मास्टरमाइंड असोत, हे अमित शहाच असतात. गृहमंत्री म्हणून सुरक्षा, सीमा आणि आंतरिक सुरक्षा क्षेत्रात मजबूत कामगिरी, पक्षातील खोलवर नेटवर्क आणि निर्णय घेण्याची क्षमता तसेच मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. शिवाय पक्षात स्थिरता रोखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या शब्दाला पक्षात वजन आहे. पण याचाही विचार करायला हवं की अमित शहा यांचं नेतृत्व करिश्माही वाटत नाही. त्यांच्याकडे मोदींसारखी वैयक्तिक लोकप्रियता नाहीये. ते पडद्यामागचे स्ट्रॅटेजिस्ट म्हणून जास्त सूट करतात. PM पदाचा चेहरा म्हणून त्यांना समोर करायचं झाल्यास त्यांनी घेतलेले CAA, NRC सारख्या विवादित निर्णयामुळे ध्रुवीकरण होऊ शकतं. पंतप्रधान म्हणून अमित शहा यांची इमेज तेवढी अपिलिंग नाहीये. शिवाय त्यांचं वय, आरोग्य यामुळे त्यांच्या दीर्घकालीन नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. आता बोलूया देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून राजकीय विश्लेषकांकडून पाहिलं जाते. आगामी 2029च्या लोकसभा निवडणुकीत फडणवीस हे NDAचे पंतप्रधान पदाचे दावेदार असू शकतात. आणि ही दावेदारी बळकट होण्यामागे फडणवीसांची ताकद महत्त्वाची ठरते. मुख्यमंत्री म्हणून, नंतर विरोधी पक्षनेता म्हणून केलेली कामगिरी, नंतर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी दाखवलेला संयम पक्षाच्या लक्षात आहे. महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरी ग्रामीण मिक्स असलेल्या महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर जसं की मेट्रो, रस्ते, उद्योग क्षेत्रात उत्तम कामगिरी,
बजावणे, तर दुसऱ्या बाजूला मराठा समाज असोत किंवा ओबीसी, धनगर आणि दलित समाजातील उपेक्षित घटकांना पक्षाशी जोडण्यासाठी विविध सामाजिक योजनांचा प्रभावी वापर आणि प्रशासनावरील त्यांची मजबूत पकड असेल, यामुळे ते सोशल इन्फ्रामॅन या इमेजमध्ये फिट बसतात. यासोबतच महायुतीतील 2 उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेत राज्यात स्थिर सरकार चालवण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. 2014 नंतरच्या सर्व निवडणुकांमागे जी रणनीती असते त्याचे मास्टरमाइंड फडणवीस असतात. विजयासाठीचे नियोजन करणे, जागा वाटपांमध्ये सामाजिक गणिताचे आकलन करणे, कार्यकर्त्यांना ऊर्जा देणे, जनतेच्या प्रश्नांसाठी विविध योजनांची आखणी करणे, या सर्वांचे नियोजन ते स्वतः करत असतात. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी कोणाशी युती करायची, कोणत्या जागांवर ताकद लढवायची आणि कोणत्या उमेदवाराला रिंगणात उतरवायचे याचा अभ्यास करून जागा वाटपांमध्ये संयमाने आणि मोठ्या ताकदीने निर्णय घेतात. एकावेळी ग्रामीण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा, परंतु फडणवीस यांनी हा सहकाराचा अक्ष पूर्णपणे भाजपकडे वळवलाय. म्हणूनच आज दिल्लीतून अमित शहा यांनी देखील सहकाराचं महत्त्व ओळखून महाराष्ट्रात साखरपट्ट्यात दौरे वाढवलेत. एवढंच नाही तर फडणवीस सुशिक्षित आहेत. ते नेहमीच रोजगार, शिक्षण, इन्फ्रास्ट्रक्चर, टेक्नॉलॉजी संबंधित मुद्द्यावर बोलत असतात. त्यामुळे इंटरनॅशनली ते प्रेझेंटेबल असल्याचं दिसून येतं. आता सीजेपी प्रोटेस्टच्या पार्श्वभूमीवर तरुण वर्गात अपेलिंग असा चेहरा पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. तसंच फडणवीसाची क्लीन इमेज महत्त्वाची ठरते. फडणवीसांवर आजवर एकदाही कोणत्याही आर्थिक प्रकरणात कारवाई झालेली नाहीये, ना त्यांच्यावर कोणत्याही घोटाळ्याचे आरोप आहेत. बीजेपी सारख्या पक्षांना क्लीन इमेज असलेले नेते फेस ऑफ द पार्टी म्हणून प्रोजेक्ट करता येतात. अशा चेहऱ्यांना पीएम पदाचा उमेदवार म्हणून समोर आणणे सोपे जाते. हे सगळे लक्षात घेता फडणवीस पंतप्रधान पदासाठी योग्य दावेदार ठरतात. आता नरेंद्र मोदी 2029 पर्यंत सक्रिय असतील हे तर स्पष्ट आहे, पण त्यांचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा पक्षात खुलेआम होत नाही. आणि चर्चा करायची झाली तरी यात फक्त भाजप पक्षाचीच भूमिका महत्त्वाची ठरत नाही, तर भाजपात अंतिम निर्णय संघाच्या विचारांवर अवलंबून असतो. त्यामुळे फडणवीसांच्या काकांनी केलेलं विधान येत्या काळात किती खरं ठरतं हे काळच ठरवेल. पण भाजपने फडणवीसांना संधी दिली तर मराठी माणूस दिल्लीत पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसेल. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.